नमस्कार मंडळी. आज आपण हिरव्या वाटणातलं उडदाच्या डाळीची आमटी करणार आहोत. याला बऱ्याच ठिकाणी उडदाचं घुटं असंही म्हणतात. नाव काही असू द्या, पण रेसिपी अगदी एक नंबर लागते. हिवाळ्यात आवर्जून ही केलीच जाते आणि शिवाय हिवाळ्यात तिची चव देखील खूप भारी लागते. रेसिपी करायला अगदी सोपी आहे आणि खूप कमी साहित्यात बनून तयार होते. तर वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर मी इथे अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ही उडदाची डाळ ना सालासकट घेतलेली आहे. शक्यतोवर सालासकटच उडदाची डाळ घ्या. अगदी नसेलच तर साधी डाळ घेतली तरीही चालेल, पण सालासकट जी डाळ असते ना त्याची चव काही वेगळीच असते. तर आता ही डाळ आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता इथे आपण अंदाजाने ही डाळीत शिजण्यासाठी पाणी घालू शकतो, पण एक तुम्हाला अंदाज यावा किंवा जे नवीन आहेत त्यांच्यासाठी म्हणून इथे मी वाटीचं प्रमाण दाखवलेलं आहे. ते आपण अर्धी वाटी डाळ घेतली होती, त्यात मी 1.5 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे. आणि ही डाळ आपण अशीच पातेल्यात देखील शिजवू शकतो, पण वेळ वाचवायचा असेल तर पटकन कुकरमध्ये शिजवून घेऊया. तर डाळ कमी ना म्हणून मी डायरेक्ट कुकरमध्ये न घालता ती भांड्यातच ठेवलेली आहे आणि तळाशी कुकरच्या पाणी घातलेलं आहे. आणि आता आपण कुकरची मध्यम आचेवर 1 शिट्टी करून घेऊयात, कारण उडदाची डाळ शिजायला फारसा वेळ लागत नाही आणि शिवाय आपल्याला डाळ खूप जास्त शिजवूनही घ्यायची नाही. अगदी मऊ शिजली पाहिजे, पण अगदी तिने आकारही सोडायला नको इतपत आपल्याला ती शिजवून घ्यायची आहे. म्हणजे 1 शिट्टी पुरेशी होते. आता तुम्ही डाळ किती प्रमाणात घेता त्यावर देखील ते अवलंबून आहे. तर आता डाळ शिजते तोवर आपण हिरवं वाटण कसं करायचं ते बघून घेऊयात. तर त्यासाठी मी इथे 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आणि कोथिंबीरची देठही घेतलेली आहेत. लसूण थोडा जास्त प्रमाणात घ्यायचा आहे आणि हिरवी मिरची ही आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकतात आणि याचं जाडसर आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. इकडे आता कुकरची देखील वाफ पूर्णपणे निघालेली आहे आणि डाळ कशी शिजली आहे तेही आपण बघून घेऊया. तर 1 शिट्टीत डाळ अगदी छान शिजून जाते, कारण डाळ आपली ही कमी प्रमाणात घेतलेली आहे म्हणून. तर आता आपण डाळ कशी शिजली ना ते बघून घेऊयात. डाळ असं खूप आपल्याला गाळ शिजवायची नाही आहे, मऊ शिजायला हवी, पण तिने आकारही तिचा बदलायला नको इतपत आपण ते डाळ शिजवून घेतलेली आहे. तुम्हाला जर डाळ खूप जास्त शिजलेली आवडत असेल तर तुम्ही त्याप्रमाणे शिजवून घेतली तरी देखील चालणार आहे. तर आता डाळ आपली अगदी छान शिजलेली आहे. पटकन आपण आता याला फोडणी द्यायला घेऊयात. तर इथे मी गॅसवर कढई तापवत ठेवलेली आहे. कढई छान तापली की त्यात घालायचं आहे तेल. इथे मी 1.5 पळी तेल घालून घेते. गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची. भाजी करायला ना अगदी साधी सोपी आहे. आता तेल छान तापलं ना की त्यात पाव ते अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. जिरं तुम्ही वाटणात घातलं तरी देखील चालणार आहे, वाटत नाही घातलं तर फोडणीत घाला, त्याने ही चव छानच येते. आता आपण त्यात मगाशी जे हिरवं वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते घालून घेऊयात आणि आता ते छानसं आपण परतून घेऊयात. तेलात घातलेलं वाटण 2 ते 3 मिनिटभर छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. जोवर लसणाचा कच्चेपणा जात नाही तोवर आपण परतून घेऊयात आणि 2 ते 3 मिनटात छान ते परतलं जातं. आता यात आपल्याला खूप सारे मसाले घालायचे नाही आहेत, फक्त आपल्याला यात घालायचं आहे अगदी चिमूटभर हिंग आणि पाव चमचा आपल्याला यात हळद घालून घ्यायची. या व्यतिरिक्त आपल्याला काहीच घालायचं नाही आहे. बघा किती साधं सोपं वाटण आहे आणि अगदी साधे मसाले आहेत, पण तरीही भाजीची चव येणं खूप छान लागते. आता आपण हळद घालून छान हे परतून घेतलेलं आहे आणि एक अर्धा मिनिटभर परतलं ना हळद घातल्यानंतर की लगेच आता आपण यात शिजलेली डाळ घालून घेऊया. आता हे छान असं परतून झालेलं आहे आणि यात मी लगेच आता शिजलेली डाळही घालून घेते. तर बघा आपण सगळी डाळ यात घालून घेणार आहोत आणि आता आपण अजून मीठ घातलं नाही आहे, कारण मीठ घालण्याची घाई आपल्याला अजून करायची नाही. आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे यावर आपण मिठाचं प्रमाण हे ठरवणार आहोत. तर बघा आता मी एकीकडे थोडं पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं होतं, कारण आता आपल्याला भाजीत अजून पाणी घालायचं आहे, कारण भाजी ही आपल्याला थोडी पातळसर करायची. तर पाणी घालताना कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे, थंड पाणी अजिबात घालायचं नाही. म्हणजे कुठलीही भाजी असून देत, कारण असं गरम भाजीत थंड पाणी घातलं ना की सगळी चव निघून जाते. त्यामुळे हलकंसं कोमट का असेना पण ते कोमट पाणीच घालावं, अगदी थंडगार पाणी घालायचं नाही. तर आता आपण भाजीची कन्सिस्टन्सी आपल्याला कशी पातळ हवी आहे त्यावर आपण पाणी घालायचं आहे आणि आता आपण या चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात. आता मीठ घालून देखील आपण हलकंसं छान ते मिक्स करून घेऊयात आणि आता आपण भाजीला एक 5-6 मिनटं कमी आचेवर छान उकळू देऊयात. जरी आपली डाळ छान शिजली ना तरी हिला थोडंसं आपण उकळ काढून घेतलीत ना की जे वाटणाची चव आहे ना ती संपूर्ण भाजीमध्ये ना छान अशी
म्हणजे मुरली जाते आणि सगळ्या वाटणाची चव भाजीला सुरेख येते. तर बघा मी इतपत पातळ ही भाजी ठेवलेली आहे आणि यावर आता झाकण ठेवते, पण झाकण पूर्ण न झाकता असं अर्धवट मी झाकण झाकून घेणार आहे. नाही तर भाजी आपल्याला 5 ते 6 मिनटं छान अशी उकळून घ्यायची कमी आचेवर. तर आता 5-6 मिनटं झालेली आहेत आणि आपण बघूयात. तर बघा, तुम्हाला याहीपेक्षा थोडी पातळ भाजी ठेवायची असेल तर तुम्ही तीही ठेवू शकतात. मी इथे इतपत पातळ भाजी ठेवलेली आहे. बऱ्याच ठिकाणी याला वेगवेगळी नावं आहेत, तर आपण याला भाजीच म्हणूयात किंवा डाळीची आमटी म्हणूयात. आता बघा इथे आमटी छान अशी उकळलेली आहे. मी गॅस बंद केलेला आहे आणि त्यावर आता थोडीशी हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात आणि हलकंसं पुन्हा ते मिक्स करून घेऊयात. आणि कोथिंबीर घातल्यानंतर यावर झाकण वगैरे झाकायचं नाही आहे, नाहीतर मग आपली कोथिंबीर ही काळी पडू शकते. तर तयार आहे हिरव्या वाटणातली उडदाच्या डाळीची आमटी किंवा उडदाच्या डाळीचं घुटं. चवीला खूप छान लागतं आणि तुम्ही बघितलंच अगदी कमी साहित्यात बनून तयार होतं. अशी गरमागरम हिरव्या वाटणातली आमटी भातासोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत चवीला एवढी छान लागते आणि हिवाळ्यात तर हिची चव अगदी दुपटीने वाढलेली असते. त्यामुळे नक्कीच करून बघा. चवीला तर भारीच आहे, पण हिवाळ्यात ही भाजी खाल्ल्याने ना फायदेही शरीराला खूप आहेत. त्यामुळे नक्कीच ही साधी सोपी रेसिपी करून बघा. कशी झाली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसलं केलं तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्या बाजूचं असलेलं बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.